येणारी विधानसभा निवडणूक देगलूर मतदारसंघातील उमेदवार जुने असतील की नवीन चेहरा असतील ठरवायचं अजून पक्षावर अजून भाजपाच्या श्रेष्ठींकडे अजून हा विषय चर्चेमध्ये नाही। ही जागा भाजपच लढवणार आहे, ही जागा भाजपचीच आहे। त्यामुळे इथे अजूनही उमेदवाराचा निर्णय अद्याप झालेला नाही। मुंबईमध्ये कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये चर्चा होईल, दिल्लीमध्ये पार्लमेंटरी बोर्ड आहे तिथे चर्चा होईल। त्यामुळे अद्यापही निवडणुकीचा उमेदवारासंदर्भात निर्णय झालेला नाही। तुम्ही आता एक बोलताना भाषणामध्ये सांगितलं की जुने जे कोणी जाणकार आहेत त्यांना पक्षश्रेष्ठीनुसार त्यांना जे काही काम करत असेल त्यांना उमेदवारी, कारण का ज्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे। कुठलाही जुना नवीन असा वाद होणार नाही आणि नाहीये तो असा कुठे वाद नाहीये। काही मंडळी काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेली आहेत, ते मूळचेच भाजपाचे आहेत। दोघांमध्ये उत्तम समन्वय आहे आणि दोघांच्या समन्वयातून तालुका स्तरावर जी बूथ आहेत, गावामध्ये जे बूथ आहेत ते बूथ आपले सर्व प्लस राहिले पाहिजेत। याकरता सर्वांनी बूथ पातळीवर परिश्रम घेतले पाहिजे, हा त्याचा सांगण्याचा उद्देश होता। सर, देगलूर बेले मतदारसंघातील भास्कर पाटील खतगावकर भाजपामधून काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे। त्यानंतर आता एक चांगला नेता देगलूर शहरामध्ये मिळाला असं वाटते। देगलूरमध्ये भाजपकडे उमेदवाराची कमतरता नाही। भास्करराव पाटील हा मतदारसंघ सोडून बरेच वर्ष झालेत, त्यामुळे त्यांचा मतदारसंघ आता हा राखीव झाल्यामुळे त्यांचं या मतदारसंघाशी फारसं असं काही प्रभुत्व आहे असं मला वाटत नाही। जवळ आणि ते पूर्ण सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, त्याच्याबद्दल आपला काही फरक पडत नाही। अनेक नवीन सहकारी आहेत, नवीन लोकांना संधी मिळत, याचा मला आनंद आहे। आजच्या अपाटगर्दीबद्दल आपण काय म्हणाल? आजच्या अपाटगर्दीबद्दल आपण काय म्हणाल? काय चांगला प्रतिसाद आहे म्हणून लोक आलेत ना। आपण पाहताय की भाजपला चांगला प्रतिसाद आहे, जिल्ह्यामध्ये आहे। मी सर्वत्र फिरतो आहे, मी या मतदारसंघात होतो, भोकरमध्ये आहे, नांदेड शहरामध्ये, बाकीच्या मतदारसंघात मी जाणार आहे। त्यामुळे भाजपला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे, मेहनत करायची गरज आहे, वाद नाही। सर, अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार जिथे शांतापूरकरांनी आतापर्यंत वेटिंग वरती होती, असा आता पूर्ण झालेलं आहे। वेटिंग म्हणजे ते आमदार होते, आमदाराला पक्षांतर बंदी कायद्याचे काही अडचणी असतात आणि त्यामुळे योग्य वेळेस त्यांनी राजीनामा एवढंच अपेक्षित होतं आणि म्हणून ती चर्चा आम्ही मुद्दाम त्यासाठी केली नव्हती। ज्या दिवशी त्यांनी निर्णय घेतील। प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले मी तर कंधार लोह्याची निवडणूक लढणार आहे, त्यांनी तर स्पष्टच करून सांगितलं। संपला विषय, राहिला कुठे मग इच्छुक किती उमेदवार आहेत अजून? सर, लोकसभा भरपूर आहेत, नावं सांगा, तुम्ही रोज नावं पाहताय, भरपूर उमेदवार आहेत। 2019 मध्ये आपण या ठिकाणी जिथे शांतापूरकर यांना निवडून आणण्यासाठी काँग्रेसमध्ये खूप प्रयत्न केला होता, आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे, तर त्यांच्यासाठी आता कशा पद्धतीने? अरे, पहिल्यापेक्षा दुप्पटीने प्रयत्न आम्ही करू, पहिल्यापेक्षा दुपटीने प्रयत्न करू आणि जो तिकीट पक्ष ज्याला देईल, अर्थात तो विषय आता अद्याप उमेदवारी निर्णय झाला नसल्यामुळे त्याच्या वाच्यता आम्ही करणार नाही, पण जो कोणी उमेदवार पक्ष देईल त्याच्या मागे भक्कमपणे आम्ही उभं राहू। आता आनंदाची ही बाब आहे की आमचे या ठिकाणी